प्रश्न कोणता आहे बघा, नातेसंबंधांवरील आपला प्रश्न आहे. ए हे बी चे आजोबा आहे, बी ही सी ची बहीण आहे, सी ही डी ची मुलगी आहे, डी हा ई चा पती आहे. तर ई चे बी बरोबर नाते काय आहे किंवा काय नाते आहे असा प्रश्न विचारलेला आपल्याला आहे. तर बघा, याच्यामध्ये दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या की आपण काय करतोय, जर स्त्रीलिंगी असेल तर आपण वर्तुळ घेतोय आणि पुल्लिंगी असेल तर चौकोन घेतोय. त्याच्यामध्ये आपण जे आपल्याला ए बी सी दिलेले आहे ते आपण ठेवतोय. आता पहिले काय सांगितले आपल्याला, ए हे बी चे आजोबा आहेत, मग ते काय आहेत, पुल्लिंगी आहेत. आजोबा आपण चौकोनामध्ये ठेवू. कोण, ए हे बी चे आजोबा आहेत म्हणजे ए, नंतर आजोबांनंतर कोण येणार आहेत, आई वडील येणार आहेत, बरोबर. इथे घेऊया. हा, नंतर काय त्यांनी सांगितलंय बघा, बी ही सी ची बहीण आहे, सी ही डी ची मुलगी आहे. काय सांगितलंय, सी ही डी ची मुलगी आहे. आपण डी ला इथे घेऊया. आता आपल्याला तिथे सी ही डी ची मुलगी आहे ते स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी आहे हे कळत नाही, परंतु डी हा ई चा पती आहे म्हणजे इथं काय झालं, पुल्लिंगी. इथे घेतलं डी. नंतर ई ही काय आहे, याची पत्नी आहे, इथे घेतली ई. आता बघा सांगताय, बी ही सी ची बहीण आहे आणि सी ही डी ची कोण आहे, मुलगी आहे. ह्याची ही काय आहे, कोण, सी ही डी ची मुलगी आहे, सी मुलगी झाली. नंतर सांगितलंय बी ही सी ची बहीण आहे, ही काय झाली, याची बहीण झाली, बरोबर आहे. आता बघा आपल्याला ए बी सी डी आणि ई पाचही आलेले आहेत. ए आजोबा झाले, डी वडील झाले, ई आई झाली, सी आणि बी ह्या काय झाल्या, बहिणी झाल्या. तर प्रश्न काय विचारला, ई चे बी बरोबर काय नाते आहे. बघा काय नाते आहे, तर बी ही ई ची कोण झाली, ई चे बी बरोबर नाते काय आहे, तर बी ची ई ही काय झाली, आई झाली. काय झाली, आई झाली.